हॅलो नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अधिक खास आणि महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। तर यंदा श्रावणामधली संकष्टी चतुर्थी कधी आहे, किती तारखेला आहे, कोणत्या वारी आहे, या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय किती वाजता आहे आणि पूजा करण्याची योग्य वेळ कोणती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असते। यंदा ही तिथी 22 ऑगस्टला असणार आहे। श्रावणामधली पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्यानं या दिवशी अनेक शुभ संयोग सुद्धा जुळून आलेले आहेत। यंदा ही श्रावणातली संकष्टी चतुर्थी गुरुवारी येत आहे। गणपती बाप्पाची विधिपूर्वक पूजा आणि काही उपाय केल्यामुळे आपल्याला इच्छित असे लाभ मिळू शकतात। तसेच बाप्पाची कायम आपल्यावर कृपादृष्टी राहते। बघा, गणपतीच्या व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अधिक सगळ्यात महत्त्वाचं आणि खास मानलं गेलेलं आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत कुणीही करू शकतो। शक्यतो महिला वर्ग जास्तीत जास्त संकष्टी चतुर्थी करतात आणि पुरुष वर्गही तितकाच संकष्टी चतुर्थीचे उपवास करतात। या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाची पूजा आरती केल्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो। संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीपासून, म्हणजेच मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात, तेव्हापासून तुम्ही हे चतुर्थीच्या व्रताची सुरुवात हे करू शकता। जे कोणी गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात त्यांच्यावर बाप्पांचा कायमच हा आशीर्वादाचा हात हा असतोच। त्याच पद्धतीनं बुद्धीची देवता, संकटांचा तारणहार आणि लहान मुलांचा लाडका बाप्पा म्हणून आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हे गणपती बाप्पा आहेत। तर श्रावणातली संकष्टी चतुर्थी आता कधी सुरुवात होतीये आणि आपली जो चंद्रोदय आहे तो कधी आहे ते आता बघूया। तर उद्या 22 तारखेला गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीचं व्रत मुलांना सुख, यश आणि अनेक संकटांपासून मुक्ती देतं आणि सुख समृद्धीमध्ये वाढ करतं। तर मुहूर्त कधी बघूया। पंचांगानुसार श्रावणामधली कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं। 22 ऑगस्टला दुपारी 1:46 संकष्टी चतुर्थीची तिथी सुरुवात होईल आणि 23 ऑगस्टला सकाळी 10:38 या व्रताची समाप्ती होते। पूजा करण्याची सगळ्यात शुभ वेळ ही संध्याकाळी 6:40 ते 7:05 असणार आहे आणि यावेळेसचा श्रावणातल्या चतुर्थीचा जो चंद्रोदयाची वेळ आहे ही रात्री 9:02 असेल। बऱ्याचदा आपल्यावर अनेक संकट येतात, म्हणून आपण त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं पूजन आणि नामस्मरण करायला हवं। असं केल्यामुळं आपल्या जे अडथळे, दुःख असतात आपल्या जीवनामधले ते कमी होण्यास मदत होते। जर का तुम्ही या दिवशी गणपतीला प्रिय असणारं जास्वंदीचं फूल अर्पण केलं आणि गणेश मंत्राचं 108 वेळा पठण केलं तर कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते असं म्हणतात। बघा, गणपतीला सगळ्यात जास्त प्रिय दुर्वा आहेत। ज्या पद्धतीनं महादेवाला बेलप्रिय आहे त्याच पद्धतीनं गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे। त्यामुळे गणपतीला 21 दुर्वांची जुडी जर का तुम्ही अर्पण केली तर तुमच्या यशप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात। त्याच पद्धतीनं गणपती अथर्वशीर्षाचं पठण जर का केलं मनोभावे तर तुम्हाला खूप चांगले लाभ त्याचे मिळतात। संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि ह्या व्रता दिवशी शक्यतो तुम्ही लाल रंगाचे कपडे वापरले तर ते अधिक तुम्हाला शुभ फळ देतात, कारण गणपती बाप्पांचा लाल रंग हा अतिशय प्रिय आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीला, फोटोला तुम्ही फळं, फुलं, अक्षदा, दुर्वा अर्पण करू शकता। गणपतीची आरती म्हणून गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करू शकता। गणपती बाप्पांचं आवडतं नैवेद्य तुम्हाला माहीतच असेल, मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे। पण काही कारणानं तुम्हाला जर का मोदक करणं जमत नसेल तर कमीत कमी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी एका वाटीमध्ये खोबरं आणि गूळ, म्हणजेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पाला दाखवायचा आहे। यासाठी तुम्ही या व्यतिरिक्त अजून गरजू आणि गरिबांना अन्नदान केलं तर तुमची आर्थिक संकटांपासून सुटका होते। तर असं गणपती बाप्पाचं विशेष असं महत्त्व असणारं हे व्रत आणि श्रावणामधल्या तर चतुर्थीला अधिकच महत्त्व आहे, कारण यानंतर लवकरच आपल्या बाप्पांचं आगमन आपल्या घरी होत आहे। कारण प्रत्येक गणेश भक्त हा गणेश चतुर्थीची आतुरतेनं वाट बघत असतो।
त्या संदर्भात आणखीन काही व्हिडिओ पोस्ट होतीलच, तर ते नक्की बघा. आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.